दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद ज्ञान नंतर होईल म्हणा, ते बाजूलाच राहतात. ही जी व्यावहारिक तत्व म्हणा, मूळ आणखी सृष्टीला कारण असलेली सगळी ती समजली नाही. दुसरंच काहीतरी मनामध्ये, हा आत्ममार्ग पुष्कळ काळ गेलेला असल्यामुळे नष्ट झालेला आहे, तो मला प्रवृत्त करायचा आहे. म्हणून मी देहधारण करू. आपली इच्छा असेल तर जा, पण वनामध्ये जायला हरकत नाही. मृत्यूला जिंका, आणखी अमृतत्वाय मां भज हे पुन्हा सांगून ठेवलं. आता तुम्हाला जी तपश्चर्या करायची ती मोक्षा करता करा. पूर्वी केलेली तपश्चर्या आता पित्याची आज्ञा होती म्हणून केली, ते काही दोष म्हणत नाही आहेत. भगवान स्त्री प्राप्त व्हावी, संसार चांगला व्हावा म्हणून तपश्चर्या तुम्ही केली, तसा आता तुमची तपश्चर्या फक्त आता मोक्षा करता आहे. बाकी काही मनामध्ये ठेवू नका. निर्वासन अंतःकरणाने आणि भजनामध्ये निमग्न राहा. सर्वव्यापी माझं स्वरूप कसं आहे, स्वयंप्रकाश, सर्वांचा अंतर्यामी मी कसा आहे हे सगळं पहा. म्हणजे तुमचा शोकमोह सगळे दूर होतील, आणखी निर्भय जे आत्मस्वरूप त्याची प्राप्ती तुम्हाला होईल. मात्रे आध्यात्मिकीं विद्याम शमनीम सर्व कर्मणाम वितरिष्ये ययाचासो भयंचारी करिष्यति. देवहूतीची ही काळजी तुम्हाला करण्याचं कारण नाही ऋषी महाराज, मी त्याकरता आलेलो आहे. सर्व लोकांना तत्वप्रसंख्यान तत्वदर्शन करून द्यायचं आहे, आत्मदर्शनाचा उपाय म्हणून. पण पहिलं काम माझं हे आहे, माझ्या मातेला ही अध्यात्म विद्या मी सांगणार आहे. म्हणजे सर्वही कर्मांचा क्षय होऊन जाई. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुर्वेल. कर्म संपल्यानंतर जन्म संपलेला आहे, सगळी दुःख संपली. ही निर्भय होईल, पुनर्जन्म नाही, पुन्हा दुःख नाही. स्वतः देवानीच त्या आपल्या मातेची जबाबदारी पत्करली. पती गेल्यानंतर मला कोण आहे, त्या देवहूतीलाही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि यांनाही काळजी, यांचे मन गुंतून राहायला नको. गुंतलेलं नव्हतंच पुढी, पण तेही भगवंताने सांगून, तुम्ही मनामध्ये कोणीची इच्छा ठेवू नका, निर्वासन व्हा, आणखी भजन करा म्हणाय. कर्दम ऋषी भगवान कपिलांना प्रदक्षिणा केली, नमस्कार केला, आणखी अरण्यामध्ये गेले. काही व्यवस्था नाही. केवढी संपत्ती आहे विमानामध्ये. इंद्रादिक देवांना सुद्धा हे विमान आपल्याला मिळावं अशी इच्छा आहे. काय वाटेल तितकी संपत्ती आहे, पण तिकडं ढुंकूनही पाहिलं नाही की व्यवस्था लावायची काय, नाही व्यवस्था कसली. केव्हा तरी काही दिवस राहील जाईल म्हणाले, असलं काय गेलं काय. तेव्हा पहिल्या प्रथम स्त्रीचा त्याग केलेला आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीहरी आलेले आहेत, त्यांच्या जवळ राहून त्यांना काही भक्ती करता आली नसती काय. वनामध्ये जाण्याचं कारण काय नाही. पुन्हा मोह उत्पन्न होण्याचा संभव आहे. आपला मुलगा आहे असं वाटलं तर गेलं की ईश्वर भाव गेला. नको ते संसार संबंधी काहीही मनामध्ये राहायला नको. पुत्र नको, त्याचप्रमाणे स्त्री नको. मुलींची व्यवस्था झालेली आहे, ही संपत्ती आहे. कोणाला घ्यायची असेल ती घेऊन जातील, देव घेऊन. आपल्याला काय करायचं. याप्रमाणे अंतःकरणपूर्वक सर्व त्याग केलेला आणि बाहेर पडले. संन्यास याशिवाय होऊ शकत नाही. संसाराबद्दल थोडा जरी मनामध्ये आणखी इच्छा, थोडी जरी लोभ म्हणा, आसक्ती असती तर संन्यास नाही आहे, घेता येणार नाही, अधःपात होईल.
प्रत्यक प्रशांत धीर हा प्रशांतोर्मिरिबोधही. समुद्र असा लाटा शांत झालेला आहे, असा समुद्र शांत आहे. किती गंभीर आहे काय ओळखता येणार नाही. त्याप्रमाणे सर्व वासनांचा क्षय झालेला आहे. पूर्ण वैराग्य भगवत कृपेनं उत्पन्न झालेला आहे. पित्याची कृपा आहे ब्रह्मदेवाने. भगवान वासुदेव सर्व व्यापक आहे. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. हे ज्ञान अनेक जन्मांनी मिळतं भगवान सांगते, त्यांना मिळालेलं आहे. पराभक्ती ज्यांना प्राप्त झाली आत्मज्ञान रूप. सर्व ठिकाणी आणखी भगवान भरून राहिलेले आहेत. आपल्या अंतर्यामीही तोच आहे, बाहेरही तोच आहे, दुसरं काहीच. सकलमिदं अहंच वासुदेव, हे ज्ञान पूर्ण झाले. कोणचीही इच्छा राहिलेली नाही आहे. शत्रू नाही, मित्र नाही. सर्वव्यापी परमेश्वराच्या कडे अंतःकरण लागलेलं आहे. चिंतन चाललेलं. प्राप्त भागवती गती. संपला जन्म, संपलेला आहे कर्दमान. पुढं कपिल मुनींनी कसा उपदेश काय केला म्हणून विचारत आहे शौनक ऋषी. विदुरजीनेही विचार. मैत्रीय म्हणतायत विदुरजी. पितरी प्रस्थिते रण्यम मातु प्रिय चिकीर्षया तस्मिन बिंदुसरे वात्सी. भगवान कपिला केलं. पिताजी निघून गेल्या रण्यात. आईची इच्छा पूर्ण करायची, आईचा उद्धार करायचा आहे. भगवान कपिल हे तिथं राहिले मुद्दाम. काही कर्म नाही, काही कोणचंही कर्मानुष्ठान नाही, काही नाही. अखंड चिंतन आहे, आत्मचिंतन. सांख्यशास्त्रकारांनीही आत्मचिंतनालाच प्राधान्य दिलेलं आहे. आत्मस्वरूपामध्ये जीव ईश्वर असा भेदही त्यांनी सांगितला नाही. केवळ आत्मस्वरूपाचा विचार केलेला आहे. आणि बाकीची तत्व त्याला आनुषंगिक सांगितलेली आहे. कपिल मुनी काही नाही, कर्म नाही, काही नाही, स्नान संध्या काही नाही. स्वस्थ बसून आणखी अखंड चिंतन झालं. बरं, उपदेश करायचा म्हणजे देवहूतीने विचारल्याशिवाय तिची इच्छा खरी आहे की नाही पाहिल्याशिवाय कसा उपदेश करायचा. उपदेश करण्याकरता तर ते राहिलेले आहे. पण एके दिवशी देवहूतीला असं वाटलं, ब्रह्मदेवानी सांगितलेला हा तुझा मुलगा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहे, त्याची आठवण झाली तिला. आणि हात जोडून म्हणतीय, निर्विण्णा नितराम भुवन असदिंद्रिय तर्षणात येन संभाव्यमानेन प्रबंधा अंधं तमः प्रभो. हे प्रभू, ही जी इंद्रिय आहे त्या इंद्रियांचा आणखी अभिलाष इच्छा विषयाची ही कधीही संपत नाही म्हणाले. त्यामुळे मी अगदी खिन्न झालेले आहे. अंधतमामध्ये, अंधकारामध्ये मी पडलेली आहे. या अंधकारातून मला आपण काढा बाहेर. सर्व लोकांचा उद्धार करण्याची शक्ती फक्त आपली आहे महाराज. माझा हा मोह दूर कर. हे विषय चांगले आहेत असं मला का वाटतं समजत नाही. त्यातून माझं मन बाजूला आपण करा. जिज्ञासयाहं प्रकृते पूढस्य नमामि सद्धर्म विदाम वरिष्ठम. तीही ऋषीपत्नी होती. पुष्कळ ऐकायला तिला मिळालेलं असेल. राजकन्या आहे, त्यावेळेलाही पुष्कळ ऐकलेला असेल. आत्मानात्म विचार तिला माहिती नाही असं नाही. म्हणून प्रकृती म्हणजे काय आहे आणि पुरुष म्हणजे काय आहे हे मला कळावासी इच्छा आहे म्हणाले. मोठे आपण धर्मज्ञ आहात, श्रेष्ठ आहात, आपण मला हे समजावून सांगा. शिष्याने आणखी इच्छा व्यक्त केल्याशिवाय गुरु काही सांगत नाही. माता आता अगदी खऱ्या तळमळीनं विचारती आहे, हिला सांगायला हरकत नाही. म्हणून भगवान सांगता आहे, योग आध्यात्मिक पुंसाम मतो निश्रेयसाय. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मनाचा योग झाला पाहिजे, संबंध झाला पाहिजे.
अनात्म पदार्थापासून मन बाजूला झालं पाहिजे, तर सर्व दुःखाची निवृत्ती आहे, पूर्ण सुखाची प्राप्ती आहे. तो योग कसा करावा, कसा असावा हे तुला सांगतो म्हणाले. मनाची एकंदर शक्ती कशी आहे हे सांगतायत. दोन्ही प्रकारच्या शक्ती मनामध्ये आहे. विषयाच्या ठिकाणी आसक्त होऊन मन राहिलं म्हणजे दुःख आहे, बंध आहे. आणखी परमेश्वराच्या ठिकाणी ते मन जर आणखी स्थिर झालं तर मुक्ती आहे. मनानेच मुक्ती मिळते, मनानेच आणखी बंध मिळतो आहे. बंधामध्ये पडणार मन, जीवाला त्या बंधामध्ये घेऊन आपण पडणार जे मन आहे, कामक्रोधादिक अनेक विकार त्याच्यामध्ये आहे, दोष आहेत. हे सगळे दोष त्या मनातून काढून निघून गेले पाहिजे. त्यावेळेला ते मन शुद्ध झालं असं समज. दुःखाकडेही लक्ष नाही, सुखाकडेही लक्ष नाही. फलाकडे जिथं लक्ष नाही तर त्याच्या साधनाकडे कशाला लक्ष जाईल, ती वासना कशाला उत्पन्न. अशी ज्या वेळेला मनाची शुद्ध अवस्था प्राप्त होईल त्यावेळेला आपण कोण आहोत हे जीवात्म्याला समजून येतं. प्रकृते परम, प्रकृतीचा संबंध आपल्याला नाहीये. स्वयंप्रकाश आपण अत्यंत सूक्ष्म आपलं रूप आहे. त्याकरता ज्ञान, वैराग्य, भक्ती, भगवत भक्ती ही अंतःकरणामध्ये आणखी असली पाहिजे. म्हणजे आपण उदासीन आहोत, साक्षी आहोत. आपण हे ज्ञान आहोत. मी कर्ता आहे, मी भोगता आहे, मी अमुक सत्ताधीश आहे, मी अमुक श्रीमंत आहे, अमुक घराचा मी मालक आहे, हे सगळे मीपणा आहे. सगळे दोष निघून जातात. उदासीन आहे, तरस्थ मी आहे. आणखी प्रकृतीचं सामर्थ्य संपलेलं आहे. ती प्रकृती त्याला काही करू शकत नाही. ईश्वराच्या ठिकाणी अंतःकरण स्थिर करणं, त्याचं चिंतन करणं, याच्याशिवाय दुसरा मार्ग आणखी श्रेष्ठ नाही आहे दुःखमुक्तीचा. संग, या विषय संघामध्ये सापडणं म्हणजे कधीही न निघणारा बंध आहे. हा पाश कधीही न सुटणार आहे. पण साधूंचा संग जर झाला, भगवत भक्तांचा, तर मोक्षाचा दरवाजा उघडला जातो म्हणतात. ते घेऊन जातात त्या दरवाजातून. असे साधू अनन्य भावाने भगवंताचं चिंतन निरंतर करीत असता. कर्माकडं लक्ष नाही, आप्तेष्टाकडं लक्ष नाही, घरादाराकडं लक्ष नाही. माझ्या कथा आणखी ऐकता आहे, सांगता आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे ताप होत नाही, दुःख होत नाही. त्यांची संगती मिळावी हे देवाजवळ मागितलं पाहिजे. संग दोष हरा हि दे. विषय संघामुळे उत्पन्न होणारे जे दोष आहेत ते सगळे दोष दूर करण्याचं सामर्थ्य त्या संतांच्या जवळ आहे. मनामध्ये कोणचे कोणचे दोष अधिकाधिक प्रधान प्रभावामध्ये आहे, कमी किती झालेले आहे, सगळं त्यांचं निरीक्षण करतात आणि ते काढून टाकतात. हे सामर्थ्य त्यांच्या जवळ. देवहूतीनं नंतर विचारलं, महाराज आपली भक्ती म्हणजे काय मला एकदा समजावून सांगा. भक्त आपले कसे असतात तेही आपण सांगा. मी म्हणाले स्त्री आहे, अज्ञानी आहे, मला सुखाने बोध होईल असं आपण उपदेश करा. भक्तीचं स्वरूप सांगताहेत भगवान कपिल हे. देवानाम गुणलिंगानाम आनुषविक कर्मणाम सत्वएव एक मनसो वृत्ती स्वाभाविकी तुया अनिमित्ता भागवती भक्ती सिद्धेर गरीयसी जरयत्याशुया कोशम निगीर्णम अनलो यथा. शुद्ध भक्तीचं लक्षण सांगत. हे जे सगळे देव म्हणजे इंद्रिय, प्रकाश देणारी ज्ञानेंद्रिय ही आहे. ही त्यांच्या विषयावरून, विषयाचं ज्ञान झाल्यानंतर त्यांचं ज्ञान होतं. ज्ञानानंतर यांची कल्पना येते. ह्या सर्व इंद्रियांची आणखी मनाची जी वृत्ती आहे, सत्वमूर्ती श्रीहरीच्या ठिकाणी
सर्व इंद्रियांची आणि मनाची वृत्ती स्थिर होणं, स्वाभाविक होणं, प्रयत्नाने लावणं निराळ, ध्यान करणं निराळ, स्वाभाविक ध्यान. अशी स्वाभाविक सर्व इंद्रियांची मनाची वृत्ती हरिस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं, ह्याला भगवत भक्ती असं म्हणतात. विषयापासून मन सुटल्याशिवाय ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होत नाही. हाच योग आहे. मनाचा संबंध परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी आहे. मुक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे म्हणतात. कारण लिंग शरीराचा नाश या योगाने होतो असंही सांगतायत कपिल मुनी. कारण त्या भक्तीचं पर्यवसान त्या आत्मज्ञानामध्ये होत आहे. शेवटी भक्तीनं मोक्ष मिळाला हा सिद्धांत नाही असा आक्षेप घेण्याचं कारण काय? अंतःकरण हे सर्व इंद्रियाशी सहित परमेश्वराच्या चिंतनामध्ये निमग्न झाल्यानंतर त्या मनाचं परिवर्तन हे आत्मज्ञानरूपामध्ये का होणार? तीच भक्ती ज्ञानरूपामध्ये पर्यवसित होती आणि सगळे कोशत्याग, कोशनाश, लिंग शरीर नाश हो. अशी भक्ती ज्यांना मिळालेली आहे त्यांना कशाचीही इच्छा राहत नाही म्हणाली. निरीच्छा. सारूप्य माझं सायुज्य त्यांना नको आहे. सारूप्य नको आहे. स्वरूपता, समीपता, सलोकता, कोणत्याही मुक्तीची त्यांना इच्छा राहत नाही आहे. माझ्या अनंत स्वरूपाचं चिंतन करतात, गुणांचं चिंतन करतायत आणि त्याच्यामध्येच त्यांचा काल जातो आहे. अनेक माझ्या विभूती आहे, त्या सर्व विभूतींचं आणखी स्मरण करता आहे. इतर कशाकडेही त्यांचं लक्ष जात नाही आहे. त्यामुळे सर्वांना आणखी नियामक असणारा काल सुद्धा त्यांना काही करू शकत नाही. कालातीत ते होत आहे, गुणातीत होत आहेत, कालातीत होत आहेत. त्याकरता असे जे भगवत भक्त आहे त्यांची संगती जर घडली तर संसारातून मन बाजूला होणं शक्य आहे म्हणाले. भगवंताच्या ठिकाणी ते मनाचा योग झाला पाहिजे, स्थिर झालं पाहिजे, लय झाला पाहिजे. त्याकरता सज्जनांच्या संगतीनं ज्ञान, वैराग्य, भक्ती याची प्राप्ती होऊन आणखी निर्भय म्हणजे पुनरावृत्ती नाही, जन्म मरण नाही, कायमची दुःख संपलेली आहे. हे योग सांगितला भगवंताने. परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी चित्ताचा लय होणं, स्थिर होणं, अनात्म पदार्थापासून अनात्म पदार्थाचा योग सुटून आत्मयोग झाला पाहिजे मला. त्याकरता सत्संगती घडली पाहिजे. आत्म्याच्या ठिकाणी चित्त स्थिर होणं, साक्षात्कार होणं, त्याला संतांची संगती पाहिजे. भगवत गुण ऐकायला मिळत आहे त्यांच्या मुखातून, त्यामुळे अंतःकरणामध्ये प्रेमाचा आविर्भाव होतो आहे आणि ती जी भक्ती आहे ती पराभक्ती स्वरूप होऊन जाती, ज्ञानामध्ये परिवर्तित होती. त्यानंतर सांख्य मार्ग म्हणजे काय हे सांगताय. एकच आहे सांख्य मार्ग, काय योग मार्ग परदृष्ट्या एक आहे म्हणतात. तत्व किती आहे ही सगळी सांगायला त्याने सुरुवात केली. पुष्कळ मोठा विषय आहे. 25 तत्व एकंदर आत्मस्वरूपासह 25 तत्व एकंदर सांख्यशास्त्रकार सांगतात. तत्वांची संख्या ज्ञान करून द्यायचं आहे. ती सगळी तत्व सांगितली. कशी कशी उत्पत्ती झाली सृष्टीची. महत्त्व आहे, अहंकार तत्व आहे, अहंकार तत्वापासून पंचभूत आहे, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, त्यांच्या देवता, हे सगळं वर्णन केले. आणखी पंचभूतांच्या पासून पुढं सर्व भौतिक सृष्टी वगैरे झालेली आहे. हे सर्व ही आणखी तत्वविचार पुढं मांडलेला आहे. द्वैत ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं आणि पुसून टाकायचं. अध्यारोप आणि अपवाद आहे.
कपिलाने सांगितलेलं जे सांख्य आहे म्हणजे तत्वसंख्या आहे, तत्वज्ञान आहे, त्यात आत्मस्वरूपाचाही विचार आहे. आत्मा उदासीन आहे, ज्ञान स्वरूप आहे, हे त्यांनी मांडलेलं आहे. कपिल सांगत आहे, देवहू माते, हा जो जीवात्मा आहे हा या शरीरामध्ये सापडलेला आहे. तादात्म्य सर्वत्र त्याचं झालेलं आहे. बुद्धी तादात्म्य आहे, शरीर तादात्म्य आहे, सगळीकडे आहे. वस्तुतः त्या प्रकृतीमध्ये असून सुद्धा त्याला कोणताही विकार नाही, संग नाही आहे म्हणा. सर्वत्र असून असंग आहे. आकाश सर्व ठिकाणी आहे पण असंग आहे. पावसाचा संबंध नाही, उन्हाचा संबंध नाही, वाऱ्याचा संबंध नाही, आहे मात्र सगळीकडे आकाश. तसा हा जीवात्मा आहे. जलार्कवत, पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. पाणी हलायला लागलं की ते प्रतिबिंब हालचाल करतं. पाणी जास्ती वाढलं की तेही वर येतं. मूळ बिंबाला त्याचा काही संबंध नाही. पण ज्या वेळेला ह्या प्रकृतीच्या गुणामध्ये तो आसक्त होऊन जातो, तन्मय होतो आहे, अध्यास त्याला मिळतो आणि मीच करता आहे अशा प्रकारची समजूत करून घेऊन संसारामध्ये तो जाऊन पडतो म्हणा. कर्मदोष अनेक प्रकारचे होत आहेत संगतीमुळे. बऱ्या वाईट योनीमध्ये जन्मामध्ये त्याला जावं लागतं आहे आणि संसार काही त्याच्या पाठीमागचा सुटत नाही म्हणा. स्वप्ने अनर्था गमवू यथा. स्वप्नामध्ये कितीतरी संकटाचे प्रसंग आपण पाहतो ना. काहीही खरं नाही पण दिसतंय मात्र खरं, आणि त्यामुळे सुखदुःखाचा अनुभवही त्यावेळेला येतो. तसा विषयाचा अखंड ध्यास मनामध्ये असल्यामुळे त्या विषयांच्या संबंधामुळे उत्पन्न होणारी सुखदुःख, जन्म मृत्यू हे सगळे मला आहेत असं तू समजतो. म्हणून हे जे विषयाकडे गेर जाणारं जे चित्त आहे, हळूहळू त्याला आणखी ताब्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सावकाश कामावा. पुष्कळ काल लागला तरी प्रयत्न सोडून उपयोग नाही. सांगतायत, मार्ग सांगतायत कपिलमुनी. भक्तियोगेन तीव्रेण विरक्त्याच नयेद्वशम. ताब्यामध्ये मनाला आणण्याकरता तीव्र भक्तियोग निर्माण झाला पाहिजे. तेवढा बोलता नाही. भूक लागल्याबरोबर आणखी भोजनाची, खाण्याची, पदार्थाची आठवण होती. भूक लागल्यावर आहे, नेहमी काही भूक नाही. की नेहमी भगवंतांची आठवण पाहिजे, तळमळ नेहमी मनामध्ये पाहिजे, तीव्र भक्ती उत्पन्न झाली पाहिजे, तरच ती विरक्तीही तीव्र होईल. परमात्म स्वरूपाचं चिंतन अखंड घडावाशी जर तळमळ उत्पन्न झाली तर विषयाचं चिंतन आपोआप कमी होत. त्याकरता यमनियमाधिक मार्ग आहे, त्याचाही अभ्यास केला पाहिजे. सर्व भूतांच्या ठिकाणी समदृष्टी निर्माण झाली पाहिजे. सर्व भूतात समत्वेन निर्वैरेण आत अपसंगतः. माझ्या कथा निरंतर श्रवण करणं, चिंतन करणं. सर्व ही प्राणीमात्रांच्या ठिकाणी समबुद्धी ठेवणं हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हा शत्रू, हा मित्र ही बुद्धी नाही. एक ईश्वर भाव आहे. कोणाशीही वैर नाही, निर्वैर अशी बुद्धी झाली पाहिजे. ब्रह्मचर्य पालन करणं, वाणीचा निग्रह करणं, याचना न करताना जे प्राप्त होईल त्याच्यामध्ये संतोषाने राहणं, मिताहार करून राहणं, एकांतामध्ये राहून भगवंताचं नामस्मरण, गुणस्मरण करणं. हा जो देह आहे, परिवार वगैरे सर्वत्र त्या ठिकाणी खरा आहे असं कधीही न समजणं. आणखी प्रकृती पुरुष जे आहेत यांचा विचार करू तेही समजून घेणं. अशा प्रकारचं जे हे आहे अभ्यास, या अभ्यासामुळे आणखी मन हे स्थिर होऊ लागत आहे.
भगवत प्रेम संपन्न होत आहे. अहंकाराधिक विकार त्याचे हळूहळू दूर होत आहे. आणखी पूर्ण शांती त्याला प्राप्त होत. प्रकृती पुरुषाचा विवेक देवहूतीच्या इच्छेप्रमाणे पुन्हा आणखी याने करून दाखवलेला आहे. पुन्हा भगवान सांगताय, योग जो आहे निर्गुण ब्रह्माचं ध्यान करणं हा निर्बीज योग आहे. आणि सबीज योग म्हणजे सगुण साकार परमात्म्याचं ध्यान. तो योग सुलभ आहे थोडा. निर्बीज योगापेक्षा निर्गुण ब्रह्माचं चिंतन करणं कठीण आहे. त्याकरता सगळी ही आणखी साधनं सांगताय. कोणची साधनं केली म्हणजे सगुण परमात्म्याचं ध्यान करता येईल. स्वधर्माचरणम शक्त्या विधर्माच निवर्तनम दैवाल्लब्धेन संतोष आत्मविचरणार्चनम. यथाशक्ती स्वधर्माचरण झालं पाहिजे. परधर्मापासून दूर राहिलं पाहिजे. दैवानी जे मिळेल त्याच्यामध्ये संतोष मानता आला पाहिजे. श्रेष्ठ पुरुषांची सेवा घडली पाहिजे. पवित्र आणखी आहार घेतला पाहिजे. अहिंसा असत्य असते हे जे यमनियम आहेत यांचं आणखी पालन झालं पाहिजे. आणि असे सगळे नियम झाल्यानंतर प्राणायामाचाही अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. योग्य मार्गदर्शकांच्या सान्निध्यामध्ये त्याचाही अभ्यास करू. मनातले सगळे दोष दूर करायचे आहेत. त्याकरता प्राणायाम आणखी धारणा हे मुद्दाम सांगितलेले आहे. सगळे दोष चित्तदोष दूर झाल्यानंतर स्थिर झालेलं जे अंतःकरण आहे त्याने भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करावं असं कपिल मुनी सांगताय. ध्यान योगाचा पुरस्कार त्यांनी भगवंताचं साकार मूर्तीचं ध्यान करायचं. प्रसन्न मुख आहे, त्याचप्रमाणे श्यामवर्ण आहे, शंखचक्र गदा पद्म धारण केलेले आहे, अलंकार धारण केलेले आहे, तरुण वय आहे. अशा स्वरूपाचं पायापासून मुखापर्यंत अखंड चिंतन करायला सांगितलेलं आहे. ते सगळं वर्णन केलेलं आहे. शरण कसे आहेत, गुरु कसे आहेत, गुडघे कसे आहेत, हृदय कसं आहे, बाहू कसे आहेत, हस्तात ती आयुध कशी आहेत, त्या सर्वांचं चिंतन करायचं आहे. अमुक इतका काळ असा यानं नाही, इतका वेळ भजन करायचं, इतका वेळ चिंतन करायचं असं ठरवून चिंतनाला सुरुवात केली म्हणजे त्यापेक्षा कमीच होत. तेवढा वेळही होत. कालाचं भान आधीही नाहीसं झालं पाहिजे. पुढं नाहीसं होणारच आहे ते, पण अगोदर सुद्धा कालाचं भान न ठेवताना अखंड आणखी ध्यान करायला सांग. या ध्यानाच्या प्रभावाने शिरचित ग्रंथीचा भेद होतो आहे. सिद्धते हृदय ग्रंथी पहिली गाठ आहे. आत्मा आणखी अहंकार जो आहे, अंतःकरण आहे, यांचा अध्यास इतका पक्का गाठ मारलेली आहे की तीच बाजूला होत नाही. ज्ञान झालं तरी सुद्धा ते दृढ होईपर्यंत हा ग्रंथीभेद होत नाही. तो ध्यानाची अवस्था जर सिद्ध झाली, सगुणातून निर्गुणामध्ये अंतःकरण गेलेलं आहे. आणखी याप्रमाणे अंतःकरणाने आत्मध्यान सारखं चालू असताना प्रकृती पुरुषाचा विवेक झालेला आहे. म्हणजे बुद्धीचा अंतःकरणाचाही आत्म्याचाही विवेक झाला. गाठ सुटली याचा अर्थ विवेक होणं. मी वेगळा आहे, उदासीन आहे, मी करता भोगता नाही आहे. अंतःकरणाचे धर्मच मी समजून घेतलेले होते, आता त्याचा माझा संबंध नाही. हे मोठं फळ आहे. आत्मसाक्षात्कारच झालेला आहे, परंतु साक्षीभूत म्हणून राहिलेला आहे. अद्याप साक्ष आहे. ध्यानाच्याही पुढं समाधी अवस्था आहे आणि नंतर साक्षात्कार अवस्था आहे. त्यात सर्व द्वैताचा उपशम होऊन जातो. हेही ध्यान योगाचं फल कपिल महामुनी देवहूतीला समजून सांगितलेलं आहे. आणखी पुष्कळ विचार प्रत्यक्ष भगवान स्वतः गुरु मिळाले, काय संशय राहणार त्या देव. मनाची सुधारणा करून उपदेश करताय. नुसता उपदेश आपण पुष्कळ ऐकतो,
बोलतो पुष्कळ, वाचतो, पण मन आहे त्या स्थितीमध्ये दोषयुक्तच मन राहिलेलं असताना त्या उपदेशाचा उपयोग काय होणार? घागर पालखी ठेवलेली आहे आणि वर नर सोडलेला आहे, काय उपयोग? पाणी काय त्यात एक थेंबर तरी जाईल. पण इथं हे जे भाग्य आहे देवहूतीच, पतिदेवही मोठे मिळाले, हे साक्षात भगवान पुत्ररूप झाले, ज्ञानी गुरु म्हणून मिळाले. ते मनाची शुद्धी करून आणखी त्यामध्ये हे गुणसंक्रमण करताय. ध्यानाचा अभ्यास करावा म्हणून नुसतं सांगत नाही आहे. देवहूतीला सर्व उपदेश करून झाल्यानंतर सांगितलं याप्रमाणे तू कर म्हणाले साधनाभ्यास आणि तू मुक्त होशील. कपिल मुनी आणखी दुसरीकडे निघून गेले. देवहूती लगेच ध्यानाभ्यासामध्ये निमग्न झाली. किंचित थोडा वेळ वाईट वाटलं, उद्धवजींना सुद्धा वाईट वाटलं भगवंताचा वियोग झाल्यामुळे, पुत्र विश्लेषणा थोडा. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे अंतःकरण हे भगवत स्वरूपाच्या ठिकाणी अगोदर पुत्राचं ध्यान केलं, भगवानच आहेत. मग आत्मस्वरूपाचं ध्यान केलेलं आहे, तत्वसंख्यान झालेलं आहे, तत्वज्ञान झालेलं आहे. त्या तत्वापासून आत्मस्वरूप वेगळं कसं आहे हेही समजून आलेलं आहे. आणखी सम साकार पदा याचं भगवत स्वरूपाचंही ध्यान अखंड चाललेलं आहे. त्यामुळे समाधी अवस्था प्राप्त झाली. देहभान नाहीच झालेलं आहे. शरीरावर वस्त्र आहे किंवा नाही, केस मोकळे आहेत का बांधलेले आहेत, कुठेही लक्ष नाही. अखंड ध्यान. आसनावर बसून तेवढं ध्यान नाही आहे. हे अखंड अप्रतिहत भक्ती आहे, पराभक्ती. थांबायचं नाही कधी. तिच्या दासी होत्या विमानात, त्यांनी आपले केस मोकळे सुटले तर बांधावे, वस्त्र अंगावरचं बाजूला झालेलं अंगावर पुन्हा घालावं. त्या आपले हे करतायत, शरीराचं संरक्षण करतायत. याप्रमाणे कपिल मुनींची पूर्ण कृपा झाली. देवहूतीच्या मनाचंही पूर्ण समाधान झालेलं आहे. संसारही झाला आणि परमार्थ शेवटी पूर्ण झालेला आहे. तिच्या शरीरापासून एक दिव्य नदी निघाली असं म्हणताय. याप्रमाणे कपिल मुनी सुद्धा आपल्या मातीची आज्ञा घेऊन उत्तर दिशेला गेले. समुद्राने त्यांना राहण्याला जागा दिली, तिथं राहत नाही. गंगासागर संगमावर त्यांचा आश्रम आहे असं सांगतात. जातात मकर संक्रांतीला, ते पाणी जरासं बाजूला होतं, दर्शन करतात. तर अशा प्रकारचं हे कर्दम ऋषींचं देवहूतीचं चरित्र आहे. ते स्थान आज भारतामध्ये आहे. स्थानाबद्दल अंतःकरणामध्ये अत्यंत आदरबुद्धी असणं, प्रेम असणं, हे त्या स्थान महात्म्याच्या ज्ञानाचं महत्व. ज्या स्थानामध्ये कर्दमानी तपश्चर्या केली, देवहूती सारखी पतिव्रता स्त्री आणखी ज्या स्थानामध्ये मिळालेली आहे, तिनेही तपश्चर्या केली. भगवान श्रीहरीना त्यांच्यामध्ये त्यांच्याजवळ येऊन जन्म घ्यावा लागला, ते राहिले त्या ठिकाणी, उपदेश केला. असं अत्यंत पवित्र श्रेष्ठ स्थान ज्या ठिकाणी आहे, त्या श्रेष्ठ ज्ञानासंबंधी पुष्कळ ज्ञान असल्यामुळे आदरबुद्धी आहे. त्यात काही अनादर इतरांचा वगैरे काही संबंध नाही. तर हे स्थान आज भारतामध्ये आहे. हे भारताचं केवढं भाग्य आहे. मातृगया माते करता म्हणून त्या ठिकाणी श्राद्ध करायचं आहे. फक्त 15-16 पिंड द्यावे लागतात तिथं असं सांगतात. मातेचे उपकार किती किती आहे, त्या एक एक उपकाराचा उच्चार करून एक एक पिंड द्यावा लागतो. गर्भात धारण केल्यापासून शेवटपर्यंत मातेचं लक्ष आहे मुलाकडं, इतरत्र कुठेही लक्ष नाही. म्हणून पित्यापेक्षा सुद्धा माता श्रेष्ठ आहे असं सांगताय शास्त्रकार सुद्धा. संन्यास घेतलेल्या पुत्राला पित्याने नमस्कार केला पाहिजे, पण आपली माता समोर आल्याबरोबर त्या संन्यासी मुलाने आईच्या चरणावर मस्तक ठेवलं पाहिजे.
अशी ही मातृगया स्वतंत्र आहे. पितृगया निराळी असली तरी स्वतंत्र माते करता एक शास्त्रकाराने स्थान करून ठेवलेलं आहे आणि ते आज भारतात आहे. अशा आपल्या स्थानांचं महत्व कायम राहावं अशी इच्छा मनामध्ये येणं आणि त्याकरता काही प्रयत्न करणं हा काही राष्ट्रद्रोह होऊ शकत नाही. मनाची शुद्धी झाली पाहिजे, त्याशिवाय राष्ट्राचं कल्याण होणं शक्य नाही आहे. कितीही आणखी राज्यशासन मोठं ठरलं तरी सुद्धा नाही. त्याकरता हे महात्म्याने हा उपदेश केलेला आहे. हे आज देवहूतीचं कपिल मुनींचं चरित्र समाप्त झाले. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पये. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विष्णु भगवन्. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ विष्णु सर्वसंपदाम् लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र तमस्तकान्यं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकम्. पुस्तकजपवटहस्ते वरदाभयसिंहचारुबाहुरते कर्पूरामरदेहे वागीश्वरीहृदयासुमवासम्. हरे नमः हरे नमः. श्रीगणेशाय नमः. श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः. उवाच भवे शीलवदां श्रेष्ठे दक्षो भीतृवत्सलः विद्वेषमकरो तस्मादनादित्यात्मजां सही. मैत्रेय आणखी विदुरजी यांचा संवाद चालू आहे. शुकाचार्य महाराज सांगतायत परीक्षित राजाला. भागवतच सांगतायत मैत्रेय महर्षी कर्दमर्षींच्या कन्या देवहूतीपासून झालेल्या ब्रह्मदेवांच्या आज्ञेप्रमाणे कर्दमानी त्या मुली सर्व ऋषींना दिलेल्या आहेत. ब्रह्मदेवांचे पुत्र सर्व ऋषी त्यांच्यापासून संतती काय काय झाली हे सर्व मैत्रेयाने निवेदन केलं. त्यामध्ये दक्ष प्रजापतीने आपली कन्या ही भगवान शंकरांना दिली होती. ब्रह्मदेवांच्या सांगण्याप्रमाणे दक्ष प्रजापती आणि शंकर यांचा बराच मतभेद झालेला आहे. परस्परांचा द्वेषभाव वाढलेला आहे आणि त्या द्वेषामुळे शंकरांची पत्नी सती तिला देहत्याग करावा लागला. विदुरजी म्हणाले हे असं घडलं कसं म्हणाले. दक्षाचंही आपल्या मुलीवर प्रेम असणार आणि भगवान शंकरही मोठे सुशील आहे, सर्वांचं कल्याण करणारे आहे. त्यांचा परस्परांचा द्वेषभाव हा का निर्माण झाला. शंकर हे सर्व विश्वाचे गुरु आहे, निर्वैर आहे, शांत आहे. त्या शंकरांचा द्वेष दक्ष प्रजापतींनी कसा का केला म्हणाले हे सर्वही आपण सांगा. पुरा विश्वसृजाम सत्रे सवेता परमर्षया. मैत्रेय सांगतात विदुरजी सर्व ही प्रजापती ऋषी मंडळी यांचा एक याग चालू होता, सत्ययाग.
त्या यज्ञामध्ये सर्व ही देवमंडळी प्राप्त झाली, ऋषी मंडळी आलेली आहे. आणखी त्या यज्ञामध्ये दक्ष प्रजापती येऊन पोचला, ब्रह्मदेवांचा पुत्र, अधिकारी अशा प्रकारचा ब्रह्मदेवाने ज्याला अधिकारी नेमलेला आहे, तो त्या यज्ञसभेमध्ये आल्याबरोबर सगळी ऋषीमंडळी देवमंडळी उठून उभी राहिली त्याचा आदरभाव करण्याकरता. ब्रह्मदेवांना काही उठण्याचं कारण नाही, त्यांचाच मुलगा तो होता. ते आपले बसले आणि त्यांच्याजवळ शंकरही बसले होते. तेही काय उठले नाही, त्यांचंही लक्ष गेलं नाही. सर्वांनी त्याचा सत्कार केला दक्ष प्रजापतीचा. ब्रह्मदेवांना नमस्कार करून आपल्या आसनावर दक्ष प्रजापती बसला आणि त्याची दृष्टी शंकरांच्याकडे गेली. आपण आल्या येण्यापूर्वी जसे बसले होते शंकर तसेच बसून आहे. सर्व उठून उभे राहिले, आपला आदर सत्कार केला आणि शंकरांनी काही केला नाही. शंकरांच्याबद्दल दक्ष प्रजापतीची कल्पना वेगळी आहे. हे आपले जावई आहे, इतरांप्रमाणे शंकरांच्याकडे तो पाहतो आहे आणि रागावला. देवबुद्धी नाही, विश्वेश्वर आहे. सर्व विद्यानाम ईश्वर असं ज्यांचं प्रतिपादन केलेलं आहे. सर्व ही विद्या परंपरा ह्या शंकरांच्या पासून चालू आहे. तिकडं लक्ष नाही. लक्ष आपला अपमान केला यांनी असं वाटलं, आणखी रागाने उठून उभा राहिला. ब्रह्मदेव समोर आहे, मोठे मोठे ऋषी आहेत, देव आहेत, आणि त्यांच्या समक्ष तो रागाने बोलायला लागला. ऋषी मंडळी हो, देव हो, मी सांगतो ते ऐका तुम्ही. आज सोमवार आहे, पण काय बोलायला पाहिजे. अयंतु लोकबालानां यशोघ्नो निरपत्रपः सद्भिराचरितः पंथ येन स्तब्धेन दूषितः. काय म्हणाले ह्या शंकरांनी? आपला मार्ग सोडून दिला म्हणाले. सज्जन ज्या मार्गाने जातात सर्वांचा मान सन्मान करणं, आदरभाव व्यक्त करणं, काही नाही यांच्याजवळ, मर्यादा नाही. माझ्या मुलीचं पाणीग्रहण यांनी केलं देवब्राह्मणा समक्ष, आणि ती हा माझा शिष्य झालेला आहे म्हणाले. मी आल्यानंतर उठून उभा राहायला पाहिजे. सासरा आल्यानंतर जावे आणि उठून उभा राहिले, त्यावेळीची ती पद्धती आहे. आता काय उठून उभा राहिले असं काही नाही. आणि काही नाही म्हणाले. मनाला याचं काहीच वाटलेलं नाही. अभवित धर्म मर्यादा सगळ्या यांनी सोडून दिलेली आहे. माझी मुलगी देण्याची इच्छा होती म्हणाले, पण आमचे पिताजी ब्रह्मदेव त्यांचा आग्रह झाल्यामुळे यांना मी मुलगी स्मशानामध्ये जाऊन राहतो. ते भस्म सगळं स्मशानातलं अंगाला लावतो. शिव म्हणताय पण अशिव आहे, अपवित्र. अशा रीतीनं पुष्कळ निंदा केली दक्षाने शंकरांची आणि शाप दिला जाय. अयंतु देव यजने इंद्रोपेंद्रादिभिर्भवः सह भागं लभताम देवगणाधमः. कोणत्याही यज्ञामध्ये याला सर्व देवांच्या बरोबर आविर्भाव मिळणार नाही, यज्ञामध्ये यांचा अधिकार नाही, असं रागाने बोलू आणि निघून गेला तो रागाने आपल्या घरी. शंकर आपले स्वस्थ बसून राहिले, ऐकून घेतलं नाही. नंदिकेश्वर भगवान शंकरांचे शिष्य
त्यांनाही अतिशय राग आलेला आहे. हा म्हणाले, दक्ष प्रजापती मोठा अधिकार मिळाल्यामुळे उन्मत्त झालेला आहे आणि शंकरांचा द्वेष करायला लागला. हा संसारामध्ये आणखी गुंतलेला हा दक्ष प्रजापती नुसत्या कर्माबद्दल त्याचं लक्ष आहे, कर्माकडं लक्ष आहे. भगवान शंकरांची योग्यता याला समजली नाही, तेव्हा त्यांचा अपमान करणारा हा जो आहे दक्ष प्रजापती, आणि याला तत्वज्ञान होणार नाही असाच हा संसारामध्ये गुंतवून राहील. याला ज्या ऋषींनी संमती दाखवलेली आहे दक्ष प्रजापतीला शंकरांची निंदा करण्याची संमती ज्याने दिली, तेही सगळे ऋषी असेच याचक होतील, सर्व भक्षक होतील, वाटेल ते अनाचारी होतील. त्या ऋषी नाही त्याप्रमाणे ते ऋषीही रागावले, भृगूंनीही शाप दिला. तुम्ही असे शिवसेवक शिवदूत हेही असेच आणखी वाटेल तसा आचार कर्म कर्माण करणारे असे व्हाल म्हणाले. शंकर तिथून उठले आणि कैलास पर्वतावर निघून गेले. असा बराच काळ गेला. जावई आणि सासरा यांचा हा द्वेष त्या वेळेपासून सुरू झाला. शंकराने ते सोडून दिलेलं आहे, दुर्लक्ष केलं, तिकडं लक्ष दिलं नाही. दक्ष प्रजापती सृष्टीतला एक मोठा अधिकारी म्हणून त्याला नेमलं ब्रह्मदेवान. ज्ञानी आहे, वेदशास्त्राधिकांचं ज्ञान चांगलं आहे, त्याला कर्माचंही ज्ञान चांगलं आहे, पण हा एक अहंकार आहे. वाजपेयी यज्ञ त्याने केला आणि नंतर करण्याचा जो यज्ञ बृहस्पती सव नावाचा तो यज्ञ करायला त्याने आरंभ केला. सर्व ऋषी देव सगळ्यांना निमंत्रण आलेलं आहे. सगळी मंडळी त्या यज्ञाकरता निघालेली आहे. देवमंडळी विमानात बसून जात आहेत. कैलास पर्वतावरून ती विमानं निघालेली असताना या सतीनं, दक्षाची मुलगी, शंकरांची भार्या, तिनं चौकशी केली असताना आपल्या बापाच्या घरी यज्ञ आहे आणि त्याकरता ही सगळी मंडळी निघालेली आहे असं तिला समज. यांना काही निमंत्रण नाही आहे. दक्षाने यांच्याकडं शंकरांना निमंत्रण. तिला इच्छा उत्पन्न झाली, आपल्या पित्याच्या घरी यज्ञ आहे, तिकडं आपणही जावं. भगवान शंकर स्वस्थ बसलेले आहेत, त्यांच्या जवळ ती आली, आणखी प्रार्थना करते की महाराज, आपल्या श्वशुरांच्या घरामध्ये एक मोठा यज्ञोत्सव होणार आहे, चालू आहे, आपल्याला समजलं आहे की नाही, आपण जाऊया तिकडे. सर्व देवमंडळी निघालेली आहे, ही विमानं चालली आहेत पहा कैलास पर्वतावरून. माझ्या सगळ्या बहिणी वगैरे भेटती, आई आहे, मावशी आहे, पुष्कळ सगळ्यांची भेट होईल. लवकर आपण जाऊ, जन्मभूमीला जावं, माहेरी जावं अशी माझी इच्छा आहे असं ती सांगते. आपल्याला याच्याबद्दल काही वाटणार नाही म्हणाले. सर्वत्र आपण आणखी परमात्मा दृष्टी ठेवणारे, पण मी स्त्री आहे, मलाही आपली जन्मभूमी पाहावी असं वाटत आहे म्हणाले. मला कोणत्या मुलीला आपल्या पित्याच्या घरी जावं असं वाटणार नाही. बरं, आमंत्रण नाही, पतीच्या घरी, गुरुच्या घरी किंवा पित्याच्या घरी काही आमंत्रणाची वाट पाहिजे नाही म्हणाले. तेव्हा आपण लवकर चला म्हणाले, निघूया. आतापर्यंत भगवान शंकराने दक्षाने आपला पूर्वी किती अपमान केला, शाप दिला, हे काहीही त्यांनी सतीला सांगितलेलं नव्हतं. कशाला उगीच सांगायचं, काय उपयोग काय. पण आता तिची इच्छा आहे, जायचं आहे.
तेव्हा तिला कल्पना दिली पाहिजे. म्हणून भगवान शंकराने तिला बोलायला आरंभ केला. त्रयोदितम शोभनमेव शोभने. खरंय म्हणाले, तुझं भाषण काही अयोग्य नाही आहे. आपल्या आप्त बांधवांच्या घरी जाण्याकरता निमंत्रणाची वाट पाहण्याचं कारण नाही, हे योग्य आहे. पण ते कसे पाहिजेत आपले आप्त बांधव? कोणी घरी गेला आपला आप्त म्हणजे अगदी रागाने त्याच्याकडं पाहणं, बोलणं, कधी त्यांचा आदर न करणं, असे क्रोधी जर असतील तर त्यांच्या घरी जाऊन काय करायचं म्हणाले. ज्याला कोणाचाही आणखी अपमान करण्याला काहीही मनाला काही वाटत नाही आहे, अशा लोकांच्या घरी कधीही जाऊ नये म्हणाले. शत्रूंनी बाण मारले तरी दुःख होणार नाही, पण असे जे लोक असतील त्यांची जी वाणी आहे त्या वाणीनं मनाला अत्यंत दुःख होतं म्हणाले. तुझ्यावर तुझ्या पित्याचं प्रेम असेल म्हणाले, पण आज जर तू जाशील माहेरी पित्याकडं तर तुझा अपमान होईल, हे लक्षात घे. तुझा पिता त्याला काही विवेक नाही आहे. सर्व सर्व ठिकाणी परमात्मा श्रीहरी व्यापून राहिलेला आहे, ही दृष्टी त्याची नाही आहे. पूर्वी एका यज्ञामध्ये काय माझ्या हातून अपराध झाला काही माहिती नाही, आणि उगीच वाटेल तसं बोलला तू, निंदा माझी केली, शाप दिला. तेव्हा अशा ठिकाणी तू जाणं, तुझा जर अपमान झाला तर तुला ते मरणप्राय दुःख होईल. तेव्हा तूही न जाणं हे बरं मला वाटत. मला तर काही आमंत्रण नाही, मला जायचंही नाही. काय करायचं? पत्नीच्या ठिकाणी गेल्यानंतर ही मानी स्त्री आहे फार. अपमान झाल्याबरोबर ही देहत्याग करणार. थांबा, बघूया थांबलीत का थांबली. पण त्या सतीचाही विनाशकाल आलेला आहे जवळ. तिला उलट राग आला. ह्याने सांगितलं, दक्ष बोलला, मग काही नाही, जायचं जन्मभूमीकडे जायचं, माहेरी जायचं. नाही, शंकर येत नाही, आपणच जाऊया. बाहेर पडली ती. पण पुन्हा तिच्या मनाला वाटलं हे बरं नाही, शंकरांची आज्ञा नसताना आपण जाणं बरं नाही. पुन्हा घरामध्ये आली, पुन्हा निघाली. असं एक दोनदा केलेलं आहे. आणखी ठरवलं तिने आपण जाऊन येऊ, यज्ञाला जायला काय हरकत आहे. म्हणून एकटीच ती सती निघालेली असताना शंकरांचे जे गण होते, नंदिकेश्वर वगैरे, तेही तिच्या बरोबर निघाले आणि तिला घेऊन सर्व त्या यज्ञ मंडपापर्यंत सर्व मंडळी आलेली आहेत. वेदघोष चालू आहे ऋषी मंडळींचा. त्या यज्ञ मंडपामध्ये सतीनं प्रवेश केलेला आहे, पण या दक्षाने तिच्याकडं पाहिलं सुद्धा नाही, दुसरीकडे बोलत राहिले. प्रेमळ मुलगी, पण मुलगी आल्याबरोबर तिच्या बरोबर भाषण नाही, काही नाही. मुख्य यजमानच जर असा वागतो तर बाकीचे कोण येणार. पण तिच्या बहिणी मात्र आल्यामुळं, आई आलेली आहे, मावशी वगैरे, तिच्या जवळ गेला, ये बाई आलीस तू, बरं झालं. कुशल वार्ता, कुशल प्रश्न वगैरे केलेले आहे. सगळ्यांची भेट झाली, पण ती थांबली नाही. शंकराने सांगितलेलं हे सत्य आहे. दक्ष प्रजापती शंकरांचा द्वेष करणारा अत्यंत अज्ञानी आहे. राग आला त्याला. कुणाबरोबरही भाषण न करताना ती अगोदर यज्ञ मंडपामध्ये येऊन पोचलेली आहे. हविर्भाग सगळ्या देवांचे मांडून ठेवले होते. इंद्र आहे, वरुण आहे, सगळ्या देवांचे, अग्नी वगैरे, विष्णू, ब्रह्मदेव, सर्वांचे हविर्भाग त्या ठिकाणी आहेत. पण शंकरांचा भाग नाही आहे. एवढा मोठा यज्ञ आणि शंकरांना बाजूला करून चाललेला आहे. मग मात्र त्या सतीला राग आवरलेला नाही. ती रागाने आपल्या पित्याला बोलती आहे. नयस्स लोकेस्ति अतिशायन
या तथा प्रियो देहभृताम प्रियात. ज्या भगवान शंकरांना कोणीही शत्रू किंवा मित्र कोणीही नाही, सर्वत्र आणखी समदृष्टीने जे पाहताय, कोणाचंही वैर ज्यांनी कधीही केलेलं नाही अशा भगवंतांचा शंकरांचा तुझ्याशिवाय कोणीही जगामध्ये आणखी द्वेष करणारा मला दिसत नाही म्हणते आहे. बिचाला उद्देशून पिता आणखी कन्या हे नातं तिनं सोडून दिलेलं आहे. दोषान परेशां हि गुणेषु साधवः गृह्णन्ति केचन न भवादृशा द्विजन् गुणांश्च फल्गून बहुरी करिष्णवः महत्तमाः तेषु अविदग्धवानघम्. दक्षा संत महात्मे श्रेष्ठ सत्पुरुष जे आहे, लोकांचे कुणाचे दोष जरी असले तरी दोष म्हणून न पाहताना ते गुण म्हणून पाहतात. तुलाही बुद्धी सुधायची नाही, लोकांच्या गुणालाही तुझी दोषदृष्टीच आणखी आहे. थोडे जरी कुणाचे गुण असले तरी फार ते मानतात पर्वती कृत्य नित्य. अशा महात्म्यांना मान्य असणारे श्रेष्ठ ज्ञानी भगवान शंकर यांचा तू द्वेष करतो आहेस. तुझ्यासारख्या आणखी यज्ञ करणाऱ्या अशा दुर्जनांच्या या सभेमध्ये श्रेष्ठ पुरुषांची निंदाच होत राहणार म्हणा, ह्यात काही आश्चर्य नाही. भगवान शंकरांचं शिव हे 2 अक्षरांचं नाव जर मुखातून आणखी प्रगट झालं, मुखातून घेतलं गेलं तर सर्व पातकांचा अक्षय होतो. असा तो ज्याची कीर्ती पवित्र आहे, ज्याची आज्ञा कोणीही आणखी उल्लंघन करत नाही, अशा भगवान शिवांचा तू अशिव आहेस, तू पापी आहेस, तू द्वेष करतो आहेस. ज्यांची सेवा करणारे अशा प्रकारचे आणखी तपस्वी पुरुष यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होत. असा तो विश्वबंधू परमात्मा यांचा तू द्वेष करतो आहेस. मी आता परत जाणार नाही म्हणाले. दक्षाची कन्या म्हणूनच मला शंकर हाक मारणार, तुझं नाव सुद्धा मला नको आहे. आता याप्रमाणे त्या सतीनं देव ऋषी सर्वांच्या सभेमध्ये आपल्या पित्याची निर्भर्सना केली. हे शरीर मला आता ठेवायचं नाही, माझं शरीर माझ्या शरीराशी तुझा संबंध असल्यामुळे हे शरीर मला आणखी नाहीसं करायचं आहे, असं रागाने ती सती बोललेली आहे. आणखी त्या मंडपामध्ये आसन घालून बसून राहिली. योगमार्ग तिला पूर्ण माहिती आहे. भगवान शंकरांची ती पत्नी आहे. शरीर विसर्जन कसं करायचं वगैरे सगळं तिला माहिती आहे. आचमन केलं तिनं, पितांबर नेसलेली होती आणि डोळे झाकून घेतलेले आहे. सर्व ऋषी मंडळी देवमंडळी पाहतायत, काय करणार आहे ही सगळी. शरीरामध्ये असणारा जो अग्नी आहे तो अग्नी तिनं प्रदीप्त केला. ज्ञानेश्वर महाराजांनीही तो अग्नी प्रदीप्त केला होता म्हणतात. पाठीवर त्यांच्या मुक्ताबाईंनी मांडे त्या भाजून दिले. तसा तो अग्नी प्रदीप्त केला. प्राणवायूलाही ऊर्ध्वगती प्राप्त झाली आणि एकदम तो अग्नी भडकलेला आहे. सबंध त्या सतीचं शरीर भस्म होऊन गेलेलं आहे. मग मात्र सर्व मंडळी घाबरलेली आहे. सतीचा देह भस्म झाला. सर्व देव मंडळींना भीती उत्पन्न झालेली आहे. हा काय दक्ष प्रजापती म्हणाले, सृष्टीतला अधिकारी काय म्हणतोय, ब्रह्मदेवाने याला काय नेमलेलं आहे. मुलीकडं, आपल्या प्रत्यक्ष पोटच्या मुलीकडं सुद्धा याचं लक्ष नाही. मुलीनं प्राणत्याग केला तरी याच्या मनावर काही परिणाम नाही. शंकरांचे गण होते,
ते रागाने दक्षाला मारण्याकरता अंगावर धावून गेले असताना भृगुऋषींनी दक्षिणाग्नीमध्ये होम केला. त्या मंत्रबलाने त्या अग्निकुंडातून पुष्कळ सैन्य बाहेर पडलं. त्यांनी त्या शंकरांच्या गणांचा पराभव केला. ते कैलास पर्वतावर पळून गेले. मैत्रेय सांगतात विदुरजी, भवो भवान्या निधनं प्रजापतेः असत्कृतायाः अवगम्य नारदा. नारद हे गेले कैलास पर्वतावरती आणि शंकरांना त्यांनी हा वृत्तांत सांगितला. प्रत्यक्ष बाबांनी प्रजापतीने सतीचा अपमान केल्यामुळे त्या सतीनं योगबलाने आपल्या देहाचं विसर्जन केलेलं आहे. योग सामर्थ्याने. आत्महत्या म्हणत नाही ती. आता योग सामर्थ्याने शरीर टाकता आलं पाहिजे किंवा शत्रू बरोबर लढाई करताना शरीर टाकता आलं म्हणजे त्याला उत्तम गती आहे. तुमच्या सैन्याचा पराभवही झालेला आहे हे ऐकल्याबरोबर मग मात्र शंकरांना राग आलेला आहे. आपली एक जटाच्यानी भूमीवर टाकली. त्या जटेपासून एक मोठा पुरुष निर्माण झालेला आहे. सहस्र बाहू ज्याला आहे, वीरभद्र नामाचा. आणि त्यांनी प्रार्थना केली, विनंती केली, काय आज्ञा आहे महाराज? शंकरांनी सांगितलं, दक्षम सयज्ञंजही जा. तो दक्ष आणि त्याचा यज्ञ सर्वांचा नाश करून टाक म्हणाले. तू माझाच अंश आहे, जा म्हणा. निघाला तो वीरभद्र. शंकरांचे गणही त्याच्याबरोबर निघालेले आहेत. त्रिशूळ हातामध्ये मोठा घेतला आणि तो यज्ञाचा नाश करण्याकरता, दक्ष प्रजापतीचा नाश करण्याकरता निघालेला आहे. मोठा झुरळा उठलेला आहे. ते सैन्य येत आहे. ही मंडळी, देवमंडळी भीतिग्रस्त झालेली आहे. काय होणार कोणाला ठाऊक. सर्व विश्वाचा प्रलय करण्याचं सामर्थ्य ज्या भगवान शंकरांचं आहे, त्याच्या पत्नीचा नाश झाला. काय आता ह्या दक्ष प्रजापतीला काय शिक्षा होणार? घाबरले सगळे. अशी सगळी मंडळी भीतिग्रस्त झालेली असताना ते शंकरांचं सैन्य, गणसैन्य त्या यज्ञ मंडपामध्ये घुसलेलं आहे. यज्ञ मंडपात येण्याबरोबर सगळ्या ऋषींना अगोदर त्यांनी बांधून ठेवलं. पुन्हा मंत्राने काहीतरी यज्ञ कुंडातून सैन्य निर्माण त्याने करू नये म्हणून दक्षाला बांधून ठेवलेला आहे वीरभद्राने. आणखी यज्ञकुंड सगळी आणखी मोडून तोडून टाकलेली आहे. असं सर्व ही लोकांना अत्यंत त्रास झाला. देवांना पुष्कळ आणखी शस्त्रास्त्र प्रहार केलेले आहे. देव पळून गेले यज्ञ मंडपात ब्रह्मदेवांच्याकडे. दक्ष प्रजापतीला मारण्याचा प्रयत्न केला पण तो काही मरू शकला नाही. वीरभद्राने पाहिलं, त्याचा कंठ दाबून त्याचा प्राण घेतला. आणखी त्याचं शिरच्छेद करून मस्तक ते त्याचं अग्निकुंडामध्ये टाकून नेलेला आहे. सर्व यज्ञमंडप जाळून टाकलेला आहे. आणि तो वीरभद्र सैन्य बरोबर घेऊन कैलास पर्वतावर निघून गेला. मैत्रेय सांगतात विदुरजी, सर्व देव जखमी झालेले आहेत. कोणाचं डोकं फुटलं, हात मोडले, पाय मोडले. ब्रह्मदेवांच्या जवळ शरण आलेले आहेत. ब्रह्मदेवांना सर्व ही मंडळी, सर्व देव त्यावेळेला यज्ञाकरता आले होते. पण ब्रह्मदेव आणि विष्णू दोघे मात्र आले नव्हते. यांना काहीतरी ही घटना माहिती असावी म्हणा, असं होणार आहे, कल्पना आली. ते दोघे आले नाही. ब्रह्मदेवांच्या लोकांमध्ये सर्व देवांनी जाऊन हा घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला. ब्रह्मदेव देवांना म्हणताय, दक्ष प्रजापतीपेक्षा तुम्ही खरे दोषी तुम्ही आहात म्हणा.
तुम्हाला त्यांनी बोलावलं, शंकरांना बोलावलं नाही. तुम्ही त्याला सांगायला नको होत की शंकरांना तू बोलावून आण, त्यांची क्षमा माग, तर आम्ही इथं तुमच्या यज्ञातला आविर्भाव घेऊन तर घेणार नाही. स्वार्थी म्हणाले तुम्हीही. शंकर आले काय न आले काय, म्हणजे तुमचीच त्याला संमती होती असं झालं की नाही. तुम्हाला जर हा यज्ञ पुन्हा व्यवस्थित व्हावा असं वाटत असेल, शंकरांची आणखी क्षमा तुम्ही मागितल्याशिवाय हे काही होणार नाही. सर्व देवांना आज्ञा केली, त्या देवांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव हे कैलास पर्वतावर जाण्याकरता निघालेले आहे. कैलास पर्वताच्या जवळ जवळ आलेले आहेत. सर्वांनी पाहिलं, अनेक मोठी मोठी सिद्ध मंडळी या ठिकाणी आहे. जन्मतः सिद्धी कोणाला आहे? वनस्पतीमुळे सिद्धी आहे, तपानी आहे, मंत्रानी आहे, योगानी आहे. अनेक मोठे मोठे योगी पुरुष आहेत, गंधर्व आहेत, अप्सरा आहेत. अशा त्या कैलास पर्वताच्या जवळ सर्व ही देवमंडळी ब्रह्मदेव येऊन पोचलेले आहे. मोठे मोठे वृक्ष आहेत, अरण्य आहे. त्याचप्रमाणे कुबेराची नगरी अलकावती ह्या नगरी जवळ आलेली आहे. पुष्प कमलाचं वन त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं. नंदा अलकनंदा दोन नद्या वाहत आहेत बाहेर. असं ते सर्व पाहून त्याच्या पलीकडं कैलास पर्वतावरती ते सगळे येऊन पोचलेले आहेत. एक मोठा वटवृक्ष आहे, विशाल वृक्ष आहे, आणि त्या वृक्षाखाली भगवान शंकर बसलेले आहेत. सर्वही मोठे मोठे सनक सनंदन सनातन संत कुमार नारद सगळी मोठी मोठी ब्रह्मर्षी मंडळी भगवान शंकरांच्या जवळ बसलेली आहे. काहीतरी भाषण चाललेलं आहे, त्यांना मार्गदर्शन करतायत भगवान शंकर. सर्व विद्या आहे, सर्व योग आहे, तप आहे, सगळेही भगवान शंकरांच्या जवळ आहे. असा तो विश्वमित्र त्यांना पाहिलेला आहे. मांडी घालून बसलेले आहे. नारदांच्या बरोबर काही भाषण करतायत शंकर. हे पाहिल्याबरोबर सर्व देवानी भगवान शंकरांना साष्टांग नमस्कार केलेला आहे. शंकरांनी पाहिलं, ब्रह्मदेव आले. एकदम उठून उभे राहिले. या या ब्रह्मदेवा, केव्हा आला तुम्ही? या बसा म्हण. त्यांचा सत्कार केला. ब्रह्मदेव म्हणतात की भगवान, आपण सर्व विश्व निर्माण करण्याची, पालन करण्याची, संहार करण्याची सगळी शक्ती आपल्या जवळ आहे. विश्व उत्पन्न करणं, पालन करणं, संहार करणं हे सामर्थ्य आपलं आहे. धर्म अर्थ काम मोक्ष सगळे पुरुषार्थ देण्याचं सामर्थ्य आपल्या जवळ आहे. सर्व ही पुण्य कर्म जी चालू आहे जगामध्ये, त्या सर्वांना आपलं सहाय्य आहे, प्रेरणा आपली आहे म्हणा. तेव्हा आपली मोठी शक्ती आहे. हा जो दक्ष प्रजापतीचा यज्ञ बंद पडलेला आहे, तो यज्ञ पुन्हा सुरू व्हावा अशा इच्छेनं सर्व देव आपल्याला शरण आलेले आहेत, प्रार्थना करतायत, क्षमा मागताय. यज्ञातला आविर्भाग शिल्लक राहिलेला जेवढा भाग आहे तो सगळा आपला आहे असं आम्ही ठरवलेला आहे. कोणत्याही यज्ञामध्ये शिल्लक राहिलं म्हणजे आपलं असं समजायचं नाही. यज्ञातलं शिल्लक राहिलेला भाग शंकरांचा आहे, ब्रह्मदेवाने ठरवून टाकलेला आहे. लवकर चला, आमची विनंती मान्य करा आणि आपण जाऊया त्या यज्ञस्थानामध्ये. दक्ष प्रजापती तर आणखी मेलेला आहे, त्याला जिवंत करावं लागेल तुम्हाला, आणि हा यज्ञ पुन्हा पूर्वीप्रमाणे चालू करून द्यावा लागेल. प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी प्रार्थना केली. हसले भगवान शंकर.
नाहम प्रदेश बाधानाम वर्णये नानुचिंते देव मायाभिभूतानाम दंडस्तत्वया. ब्रह्मदेवा, हे दक्षासारखी मंडळी म्हणजे अगदी अज्ञानी आहेत. त्यांनी काय केलं, कसं वागावं, मला काय विचार करण्याची जरूर नाही म्हणाले. पण फार उन्मत्त झाला होता तो. आपली मुलगी गेली स्वतः डोळ्या देखत, तरी त्याच्या मनावर काही परिणाम झालेला नाही आहे. आता आपण आला जाऊया, यज्ञाला आरंभ करूया. पण त्या दक्षाचं मस्तक जळून गेलेलं आहे. तेव्हा भवतु अजमुखम शिरहा, त्या ठिकाणी जो अज आहे, बेश आहे, बोकड आहे, त्याचं मस्तक त्याला जोडा म्हणाले. भगऋषीचे डोळे, मित्राचे डोळे गेलेले आहेत. दुसऱ्याच्या नेत्राने त्याला पाहता येईल अशी काही व्यवस्था केली. आणखी निघाले शंकर उठलेले आहेत. यज्ञ मंडपात जाऊन पुन्हा यज्ञ सुरू करायला. ब्रह्मदेव सर्व देवांना आणखी शंकरांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते पशुचं मस्तक त्या दक्षाच्या धडाला जोडलेलं आहे. शंकराने अमृतदृष्टीनं पाहण्याबरोबर तो एकदम जिवंत झालेला आहे. समोर पाहतो आहे भगवान शंकर आहे. पश्चाताप झाला त्याला. आपली कन्या ही आणखी देहत्याग तिनं केलेला आहे याची आठवण झाली. आणखी अतिशय पश्चाताप झालेला असतो. नमस्कार शंकरांना केला, क्षमा मागतो आहे. देवा, आपण मला दंड केला असं मी समजत नाही. माझ्यावर कृपा आपली की झालेली आहे. माझा अहंकार सगळा दूर झालेला आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.